कधी असा प्रवास केला आहे का जिथे फक्त ठिकाण बदलत नाही तर मनही शांत होतं? नागपूरपासून अवघ्या काही तासावर असं एक ठिकाण आहे जिथे हजारो लोक श्रद्धेने येतात, पण मला तिथे काहीतरी वेगळंच मिळालं. आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहे जामसावळी हनुमान मंदिराच्या प्रवासावर. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात NM डायरीज, आठवणींना स्पर्श करणारा प्रवास. कधी कधी मोठ्या सुट्ट्या लागत नाहीत मनाला नवसंजीवनी देण्यासाठी. एक दिवस, एक रस्ता आणि एक शांत मंदिर, एवढंच पुरेसं असतं. आजचा हा वन डे ट्रिप माझ्यासाठी फक्त प्रवास नव्हता, तर स्वतःला पुन्हा भेटण्याचा एक अनुभव होता. सकाळी लवकर नागपूरहून आम्ही जामसावळीकडे निघालो. शहराची धावपळ मागे पडत होती आणि हिरवाईने भरलेले रस्ते पुढे उलगडत होते. गाडीच्या खिडकीतून येणारा थंड वारा, रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसणारी शेतं आणि मनातली एक वेगळीच उत्सुकता. खरं सांगायचं तर मला मंदिरापेक्षा त्या प्रवासाचा आनंद जास्त वाटत होता, पण पुढे जे अनुभवायला मिळालं त्याची कल्पनाही नव्हती. मंदिर परिसरात पोहोचल्यावर सर्वात आधी जाणवली ती शांतता. लोकांची गर्दी होती, पण तरीही वातावरणात एक वेगळाच स्थैर्याचा अनुभव होता. भक्तांच्या जयघोषात, घंटांच्या आवाजात आणि हनुमानाच्या चरणी नतमस्तक होणाऱ्या लोकांमध्ये एक गोष्ट जाणवली. प्रत्येकजण काही ना काही घेऊन आला होता. कोणी समस्या, कोणी आशा, कोणी स्वप्न आणि कोणी फक्त कृतज्ञता. तुम्ही कधी एखाद्या मंदिरात जाऊन मन पूर्ण शांत झाल्यासारखा अनुभवलं आहे का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मंदिराच्या आवारात बसलो होतो. आजूबाजूला लोक येत होते, जात होते. तेव्हा अचानक एक विचार मनात आला. आपण आयुष्यात किती धावतो ना, पैसे कमवण्यासाठी, मोठं घर घेण्यासाठी, मोठी गाडी घेण्यासाठी, पण स्वतःसाठी शांततेचा एक दिवस राखून ठेवतो का? कदाचित म्हणूनच अशा ठिकाणी येणं महत्त्वाचं असतं, कारण इथे उत्तर मिळतात असं नाही, पण प्रश्न नक्की स्पष्ट होतात. आणि हो, हा व्हिडिओ फक्त मंदिर दाखवण्यासाठी नाही, कारण मंदिराचे फोटो गुगलवरही मिळतील, पण त्या दिवशी मला जे जाणवलं ते गुगलवर कुठेच मिळणार नाही. तुमच्या आयुष्यात असं कोणतं ठिकाण आहे जिथे गेल्यावर मनाला शांती मिळते? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कदाचित माझ्या पुढच्या प्रवासात दिशा तुमच्या कमेंटमध्ये ठरेल. घरी परतताना रस्ता तोच होता, पण मन मात्र बदललं होतं. कधी कधी प्रवास किलोमीटरमध्ये मोजला जात नाही, तो मोजला जातो आपण स्वतःमध्ये किती बदल घेऊन परत आलो यामध्ये. जामसावळीने मला एक गोष्ट शिकवली. शांती शोधायची असेल तर कधी कधी फक्त थांबावं लागतं. जर हा प्रवास तुम्हालाही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि अशाच आठवणींना स्पर्श करणाऱ्या प्रवासासाठी NM डायरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन प्रवासात. तोपर्यंत प्रवास करत राहा आणि आठवणी जपत राहा.